लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य जमा केले जाते. महिलांना स्वावलंबी बनवणे, छोट्या व्यवसायासाठी साथ देणे व दैनंदिन खर्चात मदत मिळावी हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. ऑक्टोबर पर्यंत बहुतेक महिलांना नियमितपणे हप्ते मिळत राहिले. मात्र नोव्हेंबरचा 17वा हप्ता अजूनही अनेकांच्या खात्यात दिसत नाही. त्यामुळे सर्वत्र याबाबत चर्चा देखील त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नेमका हप्ता कधी जमा होणार आहे, विलंबाचे कारण काय आहे, डबल हप्ता मिळण्याची शक्यता किती आहे आणि 52 लाख महिला अपात्र या व्हायरल बातमीचे सत्य नेमके काय आहे, तसेच ई-केवायसी संबंधित नवीन अंतिम तारीख देखील काय जाहीर केलेली आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता पहिलाच मुद्दा असा की नोव्हेंबरचा हप्ता नेमका का थांबला आहे. साधारणतः लाडकी बहीण योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात बहिणींच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा होत असतो. परंतु यावेळी नोव्हेंबर महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्यामुळे अनेक महिला चिंतेत आहेत. सोशल मीडियावर अनेक जणांनी कमेंट व मेसेज करून हप्त्याबाबत प्रश्न देखील त्या ठिकाणी विचारत आहेत. प्रत्यक्षात हा विलंब कोणतेही तांत्रिक बिघाडामुळे नाही तर एक मोठं प्रशासनिक कारण त्यामागे आहे. आता जाणून घ्या विलंबाचे मूळ कारण काय. तर निवडणूक आचारसंहिता. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट MCC लागू होते. या काळात शासन विविध आर्थिक निर्णय किंवा निधी वितरणावर थेट काम करू शकत नाही, कारण ते निवडणूक प्रक्रियेवर त्या ठिकाणी प्रभाव टाकू शकते. म्हणूनच अनेक योजनांचे हप्ते, मंजुरी आणि निधी वितरणात विलंब होत आहे. त्यात लाडकी बहीण योजनेचाही या ठिकाणी समावेश आहे. तर समजून घ्या, पैसे थांबवले तुमचे गेले नाहीत, योजना बंद देखील झालेली नाही, केवळ निवडणुकांमुळे वितरण पुढे ढकलले गेलेले आहे. डिसेंबरमध्ये डबल धमाका. विश्वसनीय स्रोतांनुसार आर्थिक विभाग आणि महिला व बालविकास मंत्रालय या दोन्ही स्तरांवर चर्चा सुरू असून नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता एकत्र जमा करण्याची शक्यता या ठिकाणी प्रबळ आहे. म्हणजेच तुम्हाला मिळू शकतात या ठिकाणी महिना, हप्ता आणि मिळण्याची शक्यता देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. नोव्हेंबरचा 1,500 रुपये हप्ता जो आहे तो डिसेंबर मध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तसेच डिसेंबरचा 1,500 रुपयाचा हप्ता जो आहे तो नोव्हेंबर सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी मिळू देखील शकतो. म्हणून एकूणच शक्यता ही जी आहे ती 3,000 रुपयांची तुम्हाला एकत्रित जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. डिसेंबर मध्ये थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात येण्याची दाट शक्यता आहे. जर निर्णय अंतिम झाला तर हा वर्षाअखेरचा एक मोठा दिलासा व आनंदाचा बोनस तुमच्यासाठी या ठिकाणी ठरणार आहे. आता जाणून घ्या 52 लाख महिला या ठिकाणी अपात्र. या ठिकाणी नेमकं सत्य काय. गेल्या काही दिवसांत खास करून व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक पोस्ट, व्हिडिओच्या माध्यमातून एक अफवा वेगाने पसरली. ती म्हणजेच ई-केवायसी न केल्यामुळे 52 लाख लाभार्थींना योजना या ठिकाणी बंद. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये भीती व नाराजी निर्माण झाली. मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देत या ठिकाणी स्पष्ट सांगितले आहे की ही बातमी पूर्णपणे या ठिकाणी खोटी आहे. कोणत्याही लाभार्थीला या ठिकाणी अपात्र त्यांनी केलेलं नाही. फक्त ज्या महिलांची ई-केवायसी प्रलंबित आहे त्यांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन त्या ठिकाणी करण्यात आले आहे, जेणेकरून कोणताही त्यांचा हप्ता त्या ठिकाणी थांबू नये. ई-केवायसी साठी नवीन मुदत देखील देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 31 डिसेंबर 2025 इतकी. सरकारने महिलांना दिलासा देत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली असून नवीन अंतिम तारीख जी आहे ती 31 डिसेंबर 2025 इतकी निश्चित केली गेली आहे. ई-केवायसी न केल्यास काय होणार आहे तर पुढील हप्ते मिळण्यात तुम्हाला अडथळा त्या ठिकाणी येऊ शकतो. तसेच खाते पडताळणी तुमची थांबू शकते. अर्ज अपूर्ण स्थितीत तुमचा त्या ठिकाणी राहू देखील शकतो. म्हणूनच उशीर न करता तुमची पडताळणी तुम्ही लगेच त्या ठिकाणी करून घ्या. ई-केवायसी नेमकी कशी करायची हे शॉर्ट पद्धतीने तुम्हाला सांगायची झाली तर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अधिकृत पोर्टल किंवा CSC केंद्रावर जाऊन फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करून आपल्या बँक खाते, मोबाईल नंबर व आधार तपशील तुम्ही त्या ठिकाणी तपासा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला यशस्वी ई-केवायसी संदेश त्यामुळे त्या ठिकाणी मिळत असतो. महत्वाचे, ई-केवायसी न केल्याने योजना तुमची बंद होत नाही, पण तुमचा हप्ता त्या ठिकाणी थांबू शकतो. म्हणूनच उशीर न करता त्वरित प्रक्रिया तुम्ही पूर्ण करणे या ठिकाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आता या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे आणि त्याची माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्या. या ठिकाणी मुद्दा आणि माहिती आपण दिलेली आहे. तर नोव्हेंबरचा हप्ता हा निवडणुकीमुळे तुम्हाला विलंब या ठिकाणी लागलेला आहे. याची मिळण्याची शक्यता जी आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये. तर डबल पेमेंट कितके सत्य तर हो,
नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे तुम्हाला 3,000 रुपये एकत्र या ठिकाणी येऊ शकतात. तर 52 लाख महिला अपात्र, तर ही बातमी पूर्णपणे या ठिकाणी खोटी आहे. तसेच EKYC ची अंतिम तारीख जी आहे ती 31 डिसेंबर 2025 इतकी वैध केलेली आहे. तर या ठिकाणी महत्वाचा सल्ला जो आहे तो म्हणजेच EKYC तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या. आता या ठिकाणी आपण संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा पाहून घेऊया. लाखो बहिणींना आर्थिक मदत करणारी ही योजना खरोखरच महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्वाचीच आहे. थोडा विलंब झाला असला तरी डिसेंबरमध्ये डबल हप्ता मिळण्याची शक्यता हा नक्कीच तुमचा आनंदाचा या ठिकाणी मुद्दा आहे. अफवांवर तुम्ही विश्वास त्या ठिकाणी ठेवू नये. अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवावा व EKYC तुमची लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यावी. आता बऱ्याच विधवा महिलांना या ठिकाणी अडचण अशी निर्माण झाली होती की त्यांचे पती वारलेले आहेत आणि वडीलही वारलेले आहेत. तर त्यांनी नेमके काय करायचे? तर शासनाने त्यांच्यासाठी एक महत्वाची या ठिकाणी स्कीमच म्हणायला लागल की अशी आणली आहे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्याच्यासोबतच तुमचे आधार आणि संबंधित डॉक्युमेंट म्हणजेच त्यामध्ये तुमचे बँकेचे पासबुक इतर महत्वाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सर्व दस्तऐवज अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्यात त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. जर 31 डिसेंबर 2025च्या आतमध्ये तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे महत्वाचे कागदपत्र त्यांच्याकडे जमा केले तर तुमची EKYC त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची बातमी शासनाने समोर आणलेली आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा उशीर न करता तुमचे संबंधित डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जमा करून घ्या. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती. कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.